गृहमंत्री अमित शहांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी समोर 70 ते 40 जागांचा फॉर्म्युला ठेवलेला आहे अशी माहिती आहे। शिंदे सेनेला 70 तर अजित पवार यांच्या पदरी केवळ 40 जागा पडणार असंही बोललं जात आहे। भाजप मात्र 160 जागांवर लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे अशी सुद्धा माहिती या संदर्भात मिळते आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहांकडून 70-40 असा फॉर्म्युला दिसतोय। 40 जागा केवळ अजितदादांना मिळणार असल्याचं कळत आहे। काय सविस्तर माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच काल जी झालेली महत्त्वाची बैठक आहे यानंतर ती इनसाइड स्टोरी आहे ती आलेली पाहायला मिळते, कारण की अमित शहा यांनी आहे तो एक प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये एकनाथ शिंदे यांना 70 जागा तर अजितदादा यांना 40 जागा, कारण की अजितदादांबरोबरच्या आलेल्या सर्व आमदारांना समाविष्ट करून घेतलं जाईल। मात्र महायुतीमधून आपल्याला सर्व जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे जागेचा आग्रह धरू नका अशा पद्धतीचं देखील एक वक्तव्य ते पाहायला मिळते। त्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील एक वक्तव्य करण्यात आलं होतं की लोकसभेला जागा वाटप आहे ते उशिरा झालं होतं आणि त्या उशिरा झालेल्या जागा वाटपाचा फटका देखील आहे तो प्रचारादरम्यान पडलेला पाहायला मिळाला होता। त्यामुळे जागा वाटप आहे ते लवकरात लवकर करण्यात यावं अशी आग्रही मागणी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती। मात्र अजितदादा गटाकडून आहे ते जास्त जागांचा आग्रह केला जातो, त्याच्यामुळे कुठेतरी जागा वाटपाचा तिढा तो कायम आहे। खरं तर आता अजितदादांचा पक्ष किती जागांवर निवडणूक लढतो हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।